होता, त्याचा भुजंग मोठा होता, गेला माईक हातात आला आणि माईक हातात आल्यानंतर धर्मसभेमध्ये आतापर्यंत जगे जगे भाषण झाले, प्रत्येक जण म्हणतो काय, लेडीज अँड जेंटलमॅन ऑफ द अमेरिका. हा गेला, आपली संस्कृती काय, ब्रदर्स अँड सिस्टर्स ऑफ अमेरिका. बंधू और भगिनींनो, ही संस्कृती आहे आपली. अरे अंगावर काटा आला, आजपर्यंत फक्त आपला जज कशावर करत होते, हा माणूस कधी बाई म्हणून, पण हा आपल्याला भावना कशी देतोय, हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे. 10 मिनिटं टाळी वाजली कुणासाठी, स्वामी विवेकानंदासाठी. बाहेर आले स्वामी विवेकानंद आणि स्वामी विवेकानंदाचे तेज पाहिलं आणि तेज पाहिल्यानंतर तिथली राणी स्वामी विवेकानंद जवळ जाते आणि सांगते स्वामी विवेकानंदांना की स्वामीजी एक इच्छा आहे, प्रकट करू, बोला, मला तुमच्याशी लग्न करायचे, तयार व्हा. देशाची राणी आहे. स्वामीजींचं उत्तर काय, तुला माझ्याशी लग्न करायचंय का? ती म्हटली, स्वामीजी तुमच्यासारखा तेजस्वी आणि पराक्रमी आणि बुद्धिमान माणसाशी मी तर लग्न केलं तर माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा देखील बुद्धिमान, तेजस्वी आणि पराक्रमी असेल. स्वामीजींचं उत्तर काय, स्वामीजी म्हणतात, एवढं करण्यासाठी लग्नाची काय आवश्यकता आहे? अरे लग्न करायचं आणि लग्न झाल्यानंतर 20 वर्षाचा मुलगा होईपर्यंत वाढ बघायचं आणि त्यानंतर त्याचा पराक्रम जगामध्ये नावारूपाला येईल. आई, एवढी वाढ बघू नको, याच देवाला तो तुझा मुलगाच म्हणत. ही संस्कृती सांगणारा आपला माणूस आहे आणि तो माणूस, ते व्यक्तिमत्व इतकं वेल एज्युकेटेड होतं, इतकं एक्सलेंट होतं, त्याला बहुतांश एवढा मोठा होता आणि त्याचा पेहराव कसा होता, डोक्यावर पगडी, शुभ्र वस्त्र नेसलेले, कपडाला गंध टिळा, काळामध्ये माळ घातलेले, जे स्वामीजी दिसले लोकांना की त्याचा पेहराव होता. ते तर वेल एज्युकेटेड होते, ते एक्सलेंट होते, त्यांनी वापर केला, त्यांनी आत्मसात केली का पाश्चिमात्य संस्कृती? नाही केली. त्यांनी जगाला सांगितली. एक जण आला, स्वामीजी अहो काय घातलंय, डोक्यामध्ये पगडी घातलीये, शुभ्र वस्त्र नेसलेले, कपाळाला गंध लावलाय,